एअर इंडिया पाठोपाठ केंद्र सरकारनं अजून एक सरकारी कंपनी आता विकलेली आहे. होय, मी पवन हंस बद्दल बोलतोय. जानेवारीमध्येच एअर इंडिया टाटाकडे गेलं आणि आता पवन हंस स्टार नाईन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडकडे. निर्गुंतवणूक हा सध्याचा केंद्र सरकार समोरचा सर्वात महत्वाचा अजेंडा आहे. सध्या साहजिकच महाराष्ट्रात जो काही राजकीय गोंधळ चालू आहे त्यासमोर ही बातमी फारच क्षुल्लक आहे. क्षुल्लक नाही तर अतिसामान्य म्हणावी अशीच आहे. त्याच्यामुळे ह्याची म्हणावी तितकी चर्चा होताना दिसत नाहीये. परंतु इथं बोलबिडूवरती आपण चर्चा करणार आहोत की पवन हंस ही कंपनी नेमकी का विकली, कोणाला विकली आणि ज्यांना विकली त्यांचं पास रेकॉर्ड काय आहे आणि इतर महत्वाचे मुद्दे सुद्धा आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एक गाडी बाकी अनाडी हा पिक्चर तुम्ही बघितला असेल बघा. त्याच्यामध्ये अशोक सराफ आणि अरुणा इराणी जे आहे ते त्यांचा घर खर्च भागवण्यासाठी घरातील सर्व वस्तूंच्या चिठ्ठ्या बनवून एका बाउलमध्ये ठेवतात आणि जेव्हा त्यांना पैसे कमी पडतात त्यावेळेस त्याच्यातून एक चिठ्ठी काढतात आणि चिठ्ठीमध्ये जे नाव लिहिलेलं असेल ती वस्तू विकून त्यांचा घर खर्च भागवत असतात. आणि सध्या सरकारचं असंच काहीतरी चालू आहे की काय अशी शंका येते. कारण की एअर इंडिया झालं, LIC मध्ये देखील काही स्टेक विकण्याची तयारी चालू आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा देखील नंबर आहे आणि आता पवन हंस. गेल्या काही काळामध्ये सरकारने रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, HSCC इंडिया लिमिटेड आणि THDC कंपनी हे सुद्धा विकलेले आहेत. आता तुम्हाला सांगतो पवन हंस बद्दल. 3 अयशस्वी प्रयत्नानंतर फायनली सरकारला ही कंपनी विकण्यामध्ये यश आलेलं आहे. सरकारनं कंपनी सोबतच मॅनेजमेंट कंट्रोल सुद्धा आता स्टार नाईन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरित केलेलं आहे. पवन हंसकडे एकूण 42 हेलिकॉप्टर्स होते. स्टार नाईन मोबिलिटी लिमिटेडने 211 कोटी 14 लाख रुपयांना ह्या कंपनीतील 51% हा मोठा हिस्सा सरकारकडून आता विकत घेतलाय. 49% हिस्सा अजूनही ONGC कडे आहे. पवन हंस जे आहे मेनली ONGC चे ऑपरेशन जे आहे ते सांभाळत होतं. यासोबतच दुर्गम भागात सुद्धा सेवा देत होतं आणि जो काही हिली एरिया आहे त्याच ठिकाणी सुद्धा पवन हंसद्वारे सेवा पुरवली जात होती. परंतु गेल्या 1-2 वर्षापासूनच कंपनी अचानक तोट्यात गेली. अचानक मी शब्द यासाठी वापरतोय कारण की 2016-17 मध्ये पवन हंसचा नेट प्रॉफिट होता 242 कोटी 78 लाख रुपये आणि 2016 मध्ये सरकारनं पवन हंसमधील स्वतःचा 51% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरच्या वर्षातच पवन हंसचा तोटा होता 63 कोटी 67 लाख रुपये आणि त्याच्या पुढच्या वर्षात होता तो 33 कोटी 15 लाख रुपये. इंटरेस्टिंग गोष्टी आहेत का नाही. म्हणजेच 42 हेलिकॉप्टर्स असलेली कंपनी फक्त 211 कोटी 14 लाख रुपयांना विकली गेली होती आणि 2016 मध्ये या किमतीहून जास्त नेट प्रॉफिट होता पवन हंसचा, जो की मी तुम्हाला म्हणलं किती होता, 242 कोटी 78 लाख रुपये. सरकारने कंपनी विकली कारण की सरकारला निर्गुंतवणुकीतून त्यांचं जे काही इच्छित लक्ष्य आहे 65,000 कोटी रुपयांच्या आसपासचं तितके पैसे उभे करायचे. आता 18,000 कोटी रुपये एअर इंडियातून आले, LIC मधून देखील काही रक्कम उभी राहील आणि पवन हंस मधून 211 कोटी रुपये उभे राहत आहेत. आता ज्यांना कंपनी विकली पवन हंस त्या स्टार नाईन मोबिलिटी यांच्याविषयी सांगतो. स्टार नाईन मोबिलिटी हा 3 कंपन्यांची एकत्रित कंपनी तयार झालेली. बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडचा याच्यामध्ये 26% हिस्सा आहे, महाराजा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचा याच्यामध्ये 25% हिस्सा आहे आणि अल्मास ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी फंड SPC याचा सर्वात मोठा 49% हिस्सा आहे. आता इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार द कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड इन ऑक्टोबर 2021. म्हणजे कंपनी ही 6-7 महिन्यांपूर्वीच स्थापन झालेली आहे आणि कंपनीचा उद्देश काय आहे, इंटरेस्टिंग आहे. टू ऑपरेट एअर सपोर्ट सर्व्हिसेस टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द पेट्रोलियम सेक्टर इन्क्लुडिंग ONGC. म्हणजे ह्यांचा उद्देश देखील काय आहे, जो अगोदर पवन हंसचा होता तोच. आता अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला सांगतो. रिझर्व प्राइस फॉर स्ट्रॅटेजिक सेल फिक्स झाली 199 कोटी 92 लाख रुपये आणि या बिडिंग मध्ये जे इतर 2 होते त्यातील एकाने बीड केलं 181 कोटी 5 लाख रुपये आणि दुसऱ्याने बीड केलं 153 कोटी 15 लाख रुपये. म्हणजे एकूण 3 जण जे आहेत त्यापैकी एकानेच सरकारने जी काही प्राइस फिक्स केली होती त्याच्यापेक्षा जास्त रक्कमचं बिडिंग केलेलं होतं. ज्याला पवन हंस विकली त्या स्टार नाईन मोबिलिटीकडे स्वतःचं एकही हेलिकॉप्टर नाहीये. यातील बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडकडे स्वतःचे 3 हेलिकॉप्टर्स आहेत. म्हणजे एकंदरीत यांचा अनुभव दांडगा आहे. एकाच बिडरने बिडिंग प्राइसच्या वर बीड करून पण
ही कंपनी विकली कशी गेली ह्या मुद्द्यावरती येणाऱ्या काळामध्ये विरोधक वातावरण चांगलंच तापवू शकतात. आता या एकूण डिसइन्व्हेस्टमेंट प्रोसेस बद्दल सुद्धा सांगतो, जे काही 3 राउंड झाले त्याच्याबद्दल. मगाशी मी म्हणालो तसं ऑक्टोबर 2016 मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांनी डिसइन्व्हेस्टमेंटला परवानगी दिली पवन हंसच्या. 3 अयशस्वी प्रयत्नानंतर सरकारला ह्या कंपनीतला त्यांचा 51% हिस्सा विकण्यामध्ये यश आलेलं आहे. पहिल्या राऊंडमध्ये प्रिलिमिनरी इन्फो मेमोरेंडम हा जो आहे हा ऑक्टोबर 2017 मध्ये इश्यू केला गेला. 4 जणांनीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यातील फक्त एक जण इलिजिबल ठरला, त्याच्यामुळे ती फर्स्ट राऊंड जो आहे तो कॅन्सल झाला. सेकंड राऊंड आला एप्रिल 2018 मध्ये. यावेळेस देखील 2च बिडर असल्यामुळे प्रोसेस काही कंप्लीट झाली नाही. थर्ड राऊंड मध्ये देखील फर्स्ट राऊंड प्रमाणे 4 जणांनीच इंटरेस्ट दाखवला, परंतु याही वेळेस प्रोसेस कंप्लीट झाली नाही. परंतु फोर्थ राऊंड जो आला त्याच्यामध्ये डिसेंबर 2020 मध्ये 7 जणांनी या कंपनीमध्ये इंटरेस्ट दाखवला. त्यातील 4 जण जे आहेत ते शॉर्टलिस्टेड झाले. फक्त 3 जणांनीच फायनान्शियल बिड सबमिट केली आणि त्यातून स्टार 9 मोबिलिटी जे आहे त्यांनी हे बिडिंग जिंकलेलं आहे. शेवटाकडे येताना आता हेच सांगेल की निर्गुंतवणूक हे सरकारचं ध्येय आहे, परंतु ज्या गतीने इतक्या वर्षामध्ये ह्या उभ्या केलेल्या कंपन्या विकल्या जात आहेत ते पाहता म्हणजे सरकारला अजून खूप काही विकावं लागेल असं लक्षात येते. कारण की टार्गेट सरकारने ठेवलेलं फार मोठं आहे आणि अशा अगदी 211 कोटी रुपयांना जर का कंपन्या विकल्या गेल्या तर खूप साऱ्या कंपन्या विकाव्या लागू शकतात किंवा खूप साऱ्या कंपन्यांमधले स्टेक विकावं लागू शकतात टार्गेट पूर्ण करता. डिसइन्व्हेस्टमेंटचं समर्थन करणारा आणि विरोध करणारा असे दोन्ही गट आहेत बघा. समर्थन करणारे काय म्हणतात की यामुळे सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येईल आणि तो प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी कामात येईल, म्हणजेच काय कल्याणकारी योजनांमध्ये हा पैसा लावता येईल. परंतु पवन हंसचा देखील उद्देश हा प्रामाणिकच होता. दुर्गम भागामध्ये ते सेवा पुरवत होते, हिली एरियामध्ये ते त्यांची सेवा पुरवत होते, म्हणजे टाइमपास नक्कीच पवन हंस करत नव्हतं. आणि 211 कोटी रुपयांना जर का कंपनी विकली गेली तर 211 कोटीमध्ये शासनाचं होणार काय आहे? फारच क्षुल्लक रक्कम आहे ती शासनाच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर. आणि इतका पैसा काही शासनासाठी जड नव्हता, कारण की त्यांचा गेल्या काही वर्षातला तोटा हा 100 कोटी पण क्रॉस करत नाहीये. मग तरी देखील का विकली गेली हा फार मोठा प्रश्न आहे. आता येणाऱ्या काळामध्ये नंबर लागणार कुणाचा? इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा. बघू काय होतंय ते. आता बघा, एका बाजूला सरकार असं सांगतंय की जीएसटी कलेक्शन हे रेकॉर्ड ब्रेक होते. इकडं पेट्रोल आणि डिझेल इथे दाबून टॅक्स लावला जातोय, तिथून देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरकार आपल्याकडून टॅक्स वसूल करते आणि अर्थातच त्यांची तिजोरी भरते आणि कंपन्या सुद्धा विकल्या जात आहेत. नेमका घोळ काय आहे याचा मेळ मला तरी काही लागत नाहीये. आता तुम्हाला जर का याच्याविषयीची अजून काही माहिती असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सरकार जे काही निर्गुंतवणुकीचं धोरण अवलंबते आणि अगदी किरकोळ रकमेमध्ये जे ह्या मोठमोठ्या कंपन्या विकल्या जात आहेत या संदर्भात देखील तुमचं काय मत आहे ते देखील नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.